मित्रांनो, आजपासून आपल्या गुरुकृपा क्लासमध्ये मी एन.के. देव आपल्याला गणिताचं मार्गदर्शन करणार आहोत. आजपासून आपल्या गुरुकृपा क्लासमध्ये गणित विषयाच्या पहिल्या प्रकरणापासून तर शेवटपर्यंतच्या प्रत्येक सराव संचाचं प्रत्येक गणित हे इथं समजावून देण्यात येईल. तुम्ही जर रोज हा एपिसोड बघितला आणि रेग्युलर सर्व एपिसोड पाहिले, त्याचा थोडाफार घरी सराव केला तर तुमच्या करिअरमध्ये पर्सेंटेजमध्ये फायदा झाल्याशिवाय राहणार नाही. 100% तुमच्या करिअरमध्ये फायदा हा होईलच. फक्त प्रत्येक एपिसोड बघायचा आणि या चॅनलला सबस्क्राईब करायचं. आजपासून आपण इयत्ता 8वीचं गणित हे सुरू करून राहिलो. पहा, इकडे लक्ष द्या. इयत्ता 8वीचं पहिलं प्रकरण आहे परिमेय व अपरिमेय संख्या. आपण आतापर्यंत ज्या काही संख्या शिकलो त्यामध्ये आपण शिकलेला यान हा संख्या संच आपल्याला नैसर्गिक संख्या संच म्हणून दर्शवते. यान याला कोणता संख्या संच म्हणतात? नैसर्गिक संख्या संच. या संचामध्ये सर्व नैसर्गिक संख्या असतात. नैसर्गिक संख्या कुठून सुरू होतात? नैसर्गिक संख्या 1 पासून सुरू होत असतात. 1, 2, 3, 4 या पद्धतीने सर्व धनसंख्यांचा संच म्हणजेच नैसर्गिक संख्यांचा संच. यानंतरचा संच असतो W म्हणजेच पूर्ण संख्या संच. पूर्ण संख्या संच. या W चे घटक 0 असते. 1, 2, 3 या पद्धतीनं. म्हणजेच या पूर्ण संख्या संचामध्ये हा पूर्ण नैसर्गिक संच जसाच्या तसाच असतो, पण एक घटक शिल्लकचा असतो आणि तो म्हणजे 0. शून्यापासून सुरू होणाऱ्या सर्व धनसंख्यांच्या समूहाला पूर्ण संख्या संच म्हणतात, जो W ने दर्शवला जातो. यानंतरचा जो संख्या संच आहे तो I पूर्णांक संख्या संच. पूर्णांक संख्या संच. हा जो संख्या संच आहे पूर्णांक संख्या संच, याचे अगणित घटक असतात. ऋण, सर्व ऋण घटक म्हणजे सर्व ऋण संख्या. ऋण 1, ऋण 2, ऋण 3. इथं 0 असतो. इकडे धनसंख्या असतात 1, 2, 3 या पद्धतीने. म्हणजे 0 आणि नैसर्गिक संख्या संच. 0 पासून घेतला तर पूर्ण संख्या संच आणि या बाजूने सर्व ऋण संख्या अनंत. अशा प्रकारच्या संचाला पूर्णांक संख्या संच म्हणतात, जो I ने दर्शवला जातो. आणि यानंतरचा जो संच आहे तो म्हणजे W, तो म्हणजे Q. या Q ला म्हणतात परिमेय संख्या संच. परिमेय संख्या संच. या परिमेय संख्या संचाचे घटक 2/3, 3/4, 7/4 अशा पद्धतीने राहतात. म्हणजेच याचे घटक कसे राहतात? अंश आणि छेद मध्ये A/B या स्वरूपाचे अगण्य घटक राहतात, अनंत घटक राहतात या पद्धतीचे, की ज्यामध्ये अंश आहे आणि छेद आहे अशा संख्या म्हणजेच परिमेय संख्या संच. यामध्ये B ची किंमत ही 0 नसते. जिथे B इज नॉट इक्वल टू 0
b ची किंमत ही शून्य नसते. अशा प्रकारच्या संख्या संचाला परिमेय संख्या संच म्हणतात. परिमेय संख्यांचा संच. यानंतरचा संख्या संच अपरिमेय संख्या संच आणि त्याही नंतरचा संख्या संच वास्तव संख्या संच. तर आपण परिमेय आणि अपरिमेय, परिमेय व अपरिमेय संख्या हे जे आपलं प्रकरण नंबर 1 आहे, हे प्रकरण नंबर 1 पाहणार आहोत. हे झालं आपल्या संख्या संचाविषयी. प्रकरण नंबर 1 च्या 1.1 मधला पहिला प्रश्न पाहू. पहा इथे प्रकरण नंबर 1 इयत्ता 8वी, यामधला प्रश्न क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 1.1 सराव संच. प्रश्न पहिला, संख्या रेषेवर पुढील परिमेय संख्या दाखवा. संख्या रेषेवर पुढील परिमेय संख्या दाखवा. नंबर 1 3/2, 5/2, ऋण 3/2. ह्या संख्या आपल्याला संख्या रेषेवर दाखवायच्या आहे. त्यासाठी सर्वप्रथम आपण संख्या रेषा काढू. ही अशी संख्या रेषा असते, तुम्हाला माहिती आहे. इथे हा शून्य असतो, त्याला कोणताही एक बिंदू द्यायचा, ओ बिंदू, आणि हा निर्देशक ओचा काय आहे, 0. इथून इथपर्यंत हे आपण 1 सेंटीमीटर म्हणू. किती आहे, 1 सेंटीमीटरचं अंतर. आता आपल्याला हे माहित आहे की 1 सेंटीमीटर मध्ये 10 बारीक रेषा असतात. म्हणजेच 10 मिलीमीटरचा 1 सेंटीमीटर होतो. ही जी 1वी रेष आहे ही 10वी रेष असते. म्हणजेच 10 मिलीमीटर बरोबर 1 सेंटीमीटर. तर आपल्याला या संख्यांच्या प्रत्येक संख्येच्या छेदस्थानी 2 दिले आहेत. याचा अर्थ काय होते की 1 सेंटीमीटरचे समान 2 भाग करायचे. छेदस्थानी 2 आहेत म्हणून किती भाग करायचे, 2. तर इथून 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि ही 10. तर मग 1 2 3 4 5 ही जी 5वी बारीक रेषा आहे, या 5व्या बारीक रेषेवर आपण असं लिहू 1/2. म्हणजेच शून्यापासून या बिंदू पर्यंत 1/2 आणि इथं काय येईल मग 2/2. इथे काय येईल, हा 2/2 आहे. मग 2/2 हा बेक बेन बेक बे, म्हणजेच 1/1 म्हणजे किती, 1 सेंटीमीटर. म्हणजेच 1 सेंटीमीटरचे छेद 2 असल्यामुळे आपण समान 2 भाग केले. मग हा जो पहिला बिंदू येईल हा 1/2 येईल. हा दुसरा हा 2/2 आहे. म्हणजेच 2/2 म्हणजे 1 सेंटीमीटर होऊन राहिलं इथं. नंतर पुन्हा ही 5वी रेषा, इथे 2/2 झाले. इथं काय येईल, 3/2. इथं हा जो बिंदू आहे हा काय येईल, 3/2. हा 5व्या बारीक रेषेवरील बिंदू आहे 4 आणि ही 5वी रेषा. त्यानंतर 6 7 8 9 आणि ही 10वी रेषा. इथे 4/2 आणि 4/2 म्हणजे 4/2 बरोबर किती, 2 सेंटीमीटर. म्हणजे संख्या रेषेवर इथून इथपर्यंत 1 सेंटीमीटर आहे. इथून इथपर्यंत पुन्हा 1 सेंटीमीटर, म्हणजे शून्यापासून इथपर्यंत झाले 2 सेंटीमीटर.
आणि प्रत्येक सेंटीमीटरचे छेद 2 असल्यामुळे आपण समान 2 भाग केले. समजून राहिलं? तर या पद्धतीनं आपण ही 3/2 ही संख्या दाखवली. हे 4/2 आहे, आपल्याला 5/2 दाखवायची आहे. म्हणजेच याच्या पुढची जी पाचवी रेषा आहे 1 2 3 4 आणि ही पाचवी रेषा, इथं काय येणार आहे? हा 5/2. 5/2 नंतर 1 2 3 4 5, इथं जी रेषा येईल ही येईल 6/2 आणि 6/2 बरोबर किती? 3. तसंच इकडे धन आणि या बाजूने कोणत्या रेषा असतात? कोणत्या संख्या असतात? ऋण. मग इथं ऋण 3/2 दाखवायचे आहेत. पहा कसा दाखवता येईल? ऋण 3/2 म्हणजेच इथून 1 2 3 4 5 ही पाचवी बारीक रेषा, नंतर 6 7 8 9 आणि ही 10वी बारीक रेषा म्हणजे इथं होते 1 सेंटीमीटर. हा होईल ऋण 1, डावीकडे आहे म्हणून. मग याचे देखील आपल्याला छेद 2 आहे म्हणून समान 2 भाग करावे लागतील. तर 1 2 3 4 5 या पाचव्या बारीक रेषेवर म्हणजेच इथे जो मी राऊंड केलेला आहे त्या पाचव्या बारीक रेषेला, त्या ठिकाणी आपण लिहू ऋण 1/2 म्हणजे अर्धा. मग हा झाला ऋण 1/2. हा ऋण 1 म्हणजेच ऋण 2/2 होईल की नाही? म्हणजेच ऋण भागीला धन बरोबर ऋण, बे एक बेन बे एक बे म्हणजेच 1. ऋण 2/2 म्हणजे किती? ऋण 1. आता आपल्याला ऋण 3/2 दाखवायचं आहे. म्हणजेच 1 2 3 4 5 पाचव्या बारीक रेषेवर येईल हा ऋण 3/2. नंतर 1 2 3 4 आणि या पाचव्या रेषेवरील ऋण 4/2 आणि ऋण 4/2 म्हणजे ऋण 2. आपल्याला ही एक संख्या दाखवायला सांगितली, त्यानंतर 5/2 ही दुसरी संख्या दाखवायला सांगितली आणि 3/2 ही एक संख्या दाखवायला सांगितली. एका सेंटीमीटरच्या 10 मिलीमीटर जे असतात एका सेंटीमीटर मध्ये, त्या 10 मिलीमीटरचे जेवढे छेद असते, जो छेद असतो त्या छेदा एवढे समान भाग करायचे आणि त्या संख्या 1/2, या ठिकाणी 2 छेद आहे म्हणून 1/2 ने पहिली रेषा दाखवल्या जाईल बारीक. दुसरी बारीक रेषा जेवढा छेद आहे त्या नियमाप्रमाणे दाखवल्या जाईल. जसं शून्यापासून इथपर्यंत 1 सेंटीमीटर आहे, यामध्ये ह्या 10 बारीक रेषा आहेत, छेद 2 आहे म्हणून या 10 बारीक रेषांचे आपण समान 2 भाग केलेले आहेत. तर पहिला भाग हा पाचव्या रेषेवर येईल ज्याला आपण 1/2 म्हणू. दुसरा भाग या 10व्या रेषेवर येईल ज्याला आपण 2/2 म्हणजेच 1 म्हणू. बे एक बेन बे एक बे 1/1 म्हणजे किती होत असते? 1. तर या पद्धतीने आपण हे पहिलं गणित सोडवलेलं आहे. आता दुसरं गणित पहा, तुम्हाला कसं फटकन समजते. गणित नंबर 2. 7/5 ऋण 2/5 आणि ऋण 4/5 ह्या संख्या आपल्याला संख्या रेषेवर दाखवायच्या आहेत. त्यासाठी आपण वेगळी संख्या रेषा काढू. हा इथे 0 घेऊ, इकडे धन संख्या आणि इकडे ऋण संख्या. पहिली संख्या दाखवू आपण 7/5. छेदस्थानी कोणता अंक आहे? 5. मग या 10 रेषांचे 5 एकरूप भाग करायचे. 10/5 बरोबर 2. जसं पहिल्या गणितामध्ये छेद 2 आहे, यामध्ये 10 बारीक रेषा असतात एका सेंटीमीटर मध्ये. हा छेद 2 आहे म्हणून आपण या 10 ला 2 न भागलं, उत्तर आलं 5. बे पंच 10. तर आपण प्रत्येक बारीक रेषेमधील पाचव्या रेषेला 1/2 म्हटलं.
नंतरच्या 5व्या रेषेला 2/2 म्हटलं, नंतरच्या 5व्या रेषेला 3/2 म्हटलं. तर का म्हटलं? कारण की या 10 मिलीमीटरचे छेद 2 असल्यामुळे 10 मिलीमीटरला 2 न भागलं 5 एकरूप भाग होतात. या ठिकाणी छेद हा 5 आहे, म्हणजेच या 10 मिलीमीटरला आपण आता 5 ने भागू छेदाने. 5 दुने 10. उत्तर किती आलं? 2. म्हणजे 2 बारीक रेषांवर आपल्याला 1/5 लिहावं लागेल. 2 बारीक रेषा म्हणजे 1 सेंटीमीटर मध्ये आपण त्याचे 5 एकरूप भाग करणार आहोत. तर प्रत्येक दुसरी बारीक रेषा याच्यावर आपला 1/2, पुन्हा नंतरच्या 2 बारीक रेषांवर 2/2, नंतरच्या 2 बारीक रेषांवर 3/2, म्हणजे प्रत्येक 2 मिलीमीटरवर आपला अंक वाढेल. पहा कसा वाढेल. तर इथून इथपर्यंत ह्या 10 बारीक रेषा आहेत असं आपण गृहीत धरू. इथं होईल आपला 1, इथपर्यंत 2, इथपर्यंत 3. आपल्याला संख्या दाखवायची आहे 7/5. 7/5. 7/5 म्हणजेच किती? 7/5. 5 1 5, 7तून 5 गेले 2 राहिले, मनानी 0 आणि 5 चूक 20, म्हणजेच 1.4 एवढी संख्या आपल्याला दाखवायची आहे. तर कशी दाखवायची पहा. इथून इथपर्यंत ह्या 10 बारीक रेषा आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि ही 10. आपला 10/5 छेद 5 आहे, म्हणजे त्याला 5 ने भागले. उत्तर किती आलं? 2. मग आता 2 बारीक रेषांवर एक संख्या द्यायची. हे पहिली बारीक रेषा, हे दुसरी बारीक रेषा. याला लिहू आपण 1/5. पुन्हा याच्यापासून हे पहिली बारीक रेषा, हे दुसरी बारीक रेषा, ही होईल 2/5. नंतर ही 2/5 झाल्यावर पहिली आणि दुसरी, हे होईल 3/5. पहिली दुसरी 4/5. पहिली दुसरी इथे येईल 5/5 आणि 5/5 बरोबर किती होईल? 1. म्हणून इथं आपण 1 लिहिलाय. समजून राहिलं ना? आता 7/5 दाखवायची. हे 5/5 आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि हे 10. तर दुसरी बारीक रेषा 1 आणि ही 1 2, हे होईल 6/5. 1 आणि 1 2, इथं होईल 7/5. ही संख्या आपल्याला दाखवता येईल. ही आकृती जर आपण मोठी काढली आणि हा जर इथं 0 घेतला, तर 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि ही जी 10वी रेषा आहे, हा आपला 1 सेंटीमीटर मानू. पुन्हा 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि ही जी 10वी रेषा आहे, याला आपण 2 सेंटीमीटर म्हणू. आता ह्या ज्या 10 बारीक रेषा आहेत, आपल्याला छेद 5 दिलेला आहे, म्हणजे 10/5 बरोबर 2 उत्तर आलं. म्हणजेच 2 बारीक रेषेवर एक अंक येणार. आता इथं हा 0 आहे, मग हा पहिली बारीक रेषा, इथं हा येईल 1/5. पहिली दुसरी, हे दुसरी बारीक रेषा, म्हणजे 0 पासून 2 वर चालायचं. ही पहिली, हे दुसरी 1/5. ही पहिली, हे दुसरी 2/5. पहिली दुसरी 3/5. पहिली आणि दुसरी 4/5. पहिली आणि दुसरी हे इथं 5/5. 5/5 म्हणजे किती? 1. आता तुमच्या लक्षात येऊन राहिलं असेल. 1 2 ही दुसरी, मग आता इथं 5/5 झाले. ही काय? 6/5. पहिली रेषा दुसरी रेषा 7/5. पहिली दुसरी 8/5. पहिली दुसरी 9/5. पहिली आणि दुसरी ही 10/5 आणि 10/5 म्हणजे किती? 2. आपल्याला कोणती दाखवायची आहे? 7/5. हे पहा,
या ठिकाणी 7/5 ही संख्या आहे संख्या रेषेवर. समजलं? ही बारीक आकृती आहे, छोटी आकृती झाली, ही मोठी आकृती. ही आकृती मोडून टाकतो मी. पहा, या आकृतीमध्ये आणखीन क्लिअर होते तुमचं. तर या पद्धतीने आपण कुठलीही संख्या रेषेवर दाखवू शकतो. तर आता मी याच्यातले 2 गणित सोडवले. उरलेले 2 गणित हे तुम्ही सरावासाठी सोडवायचे. त्यानंतर आपण प्रश्न क्रमांक 2 पाहू. प्रश्न क्रमांक 2 पहा, आपल्याला काय दिलेला आहे. प्रश्न क्रमांक 2 मध्ये आपल्याला आकृती दिलेली आहे. दिलेल्या संख्या रेषा पाहून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. प्रश्नांची उत्तरे लिहा. आणि या पद्धतीची ही एक आकृती दिलेली आहे. पहा, इथं लक्ष द्या. हा 0 हा ओ बिंदू, इथं 1 2 3 आणि या चौथ्या पॉइंटला F नाव दिलेलं आहे आणि इथे 1 लिहिलेलं आहे. पुन्हा 1 2 या तिसऱ्या पॉइंटला C नाव दिलेलं आहे आणि या चौथ्या पॉइंटला 2 लिहिलेलं आहे. नंतर पुन्हा 1 या दुसऱ्या पॉइंटला D नाव दिलेलं आहे आणि या चौथ्या पॉइंटला 3 लिहिलेलं आहे. इकडे पाहू शून्याच्या, हा 1 2 3 आणि या चौथ्या पॉइंटला -1 म्हटलेला आहे. नंतर 1 आणि या दुसऱ्या पॉइंटला E नाव दिलेलं आहे. नंतर हा जो चौथा पॉइंट आहे याला -2 म्हटलेला आहे. नंतर 1 आणि या दुसऱ्या पॉइंटला B नाव दिलेलं आहे. तिसऱ्या आणि या चौथ्या पॉइंटला A नाव दिलं असून याचा निर्देशक -3 आहे आणि या पुढे एक असं डॉट आहे. 3च्या पुढे देखील एक असा डॉट आहे. तर ही आकृती आपल्याला दिलेली आहे. यामध्ये पहा, प्रश्न काय विचारला पहा. यातला पहिला प्रश्न, B बिंदू हा कोणती परिमेय संख्या दर्शवितो? कोणती परिमेय संख्या दर्शवतो? पहा बरं, बी बिंदू कुठे आहे? हा आहे बी बिंदू. आता या ठिकाणी शून्यापासून 1 2 3 4 या चौथा पॉइंट म्हणजे -1 दर्शवते. म्हणजेच हा जो पॉइंट आहे पहिला, हा 1/4 आहे, हा 2/4 आहे, हा 3/4 आहे आणि हा जो पॉइंट आहे -1, हा -4/4 आहे. हा -1/4, -2/4, -3/4 आणि -4/4. म्हणजेच ऋण भागीला धन बरोबर ऋण, 4 भागीला 4 बरोबर 1. एका सेंटीमीटरचे समान 4 भाग या ठिकाणी केलेले आहे. आपल्याला प्रश्न विचारला, बी बिंदू कोणती परिमेय संख्या दर्शवतो? तर हे ऋण 2 आहे, हे ऋण 4/5 आहे, हा ऋण 5/5, ऋण 6/5, ऋण 6/4, ऋण 5/4, ऋण 6/4, ऋण 7/4 आणि हा ऋण 8/4. ऋण 8/4 म्हणजेच ऋण 2, ऋण 9/4 आणि हा जो बी बिंदू आहे हा दर्शवतो आपल्याला, बी बिंदू दर्शवतो ऋण 10/4. म्हणजेच बे 4 आणि बे 10 म्हणजेच ऋण 5/2. हा जो बी बिंदू आहे हा दर्शवतो आपल्याला ऋण 10/4 आणि ऋण 10/4 लाच काय म्हणता येईल? ऋण 5/2. जर आपण 5 ला 2 न भागलं, ऋण भागीला धन बरोबर ऋण,
आणि 5/2 बेदुने 4, खाली 1 मनानी 0 म्हणून पॉइंट आणि 2×5 = 10. हा झाला 2.5. पहा बरं, हा 2 याचे 4 समान भाग आहेत, म्हणजेच हे निम्मे अंतर आहे की नाही पाचवी रेषा. म्हणजेच हा जो बिंदू आहे हा बिंदू दर्शवतो आपल्याला -10/4 किंवा -5/2. समजून राहिलं. नंतर दुसरा प्रश्न पहा. नंतरचा दुसरा प्रश्न, 1.3/4 ही संख्या कोणत्या बिंदूने दाखवली आहे? ही संख्या कोणत्या बिंदूने दाखविली आहे? हा असा प्रश्न आहे. 1.3/4 ही संख्या कोणत्या बिंदूने दाखवली आहे? तर याचं उत्तर पाहू पटकन आपण. ही संख्या कोणती आहे? 1.3/4 म्हणजेच 1×4 + 3/4 म्हणजे 4×1 = 4 + 3 = 7/4. धन 7/4 कुठे आहे पहा. आता धन 7/4 हा 1 आहे, म्हणजेच हा 1 4/4 आहे. हा 5/4